मगाचपासून तुम्हाला ओळख करून द्यायचं मी विसरलो होतो. तर माझा मित्र सूरज कुंभार आणि आम्ही त्याप्रमाणे ह्या साईडला लोणावळा किंवा गावाला जायचं झालं तर आम्ही विसावा रेस्टॉरंटमध्ये मिसळपाव खाऊनच जातो. आणि आलं तर आता मिसळपावची टेस्ट करून घेऊया आपण मस्तपैकी. सूरज आणि टेस्ट सांगायला आपल्याला कशी येते. चान्स डेस येईल त्याला. आता मी पण खाऊया, मला पण लागल्या भूक आता. तर आपण पण मिसळपाववर ताव करूया. चला जस्ट आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि आपला प्रवास परत चालू करता येईल. स्टँड स्टँड स्टँड. चला पाठीमागं तुम्ही बघितला असाल आम्ही एक लेफ्ट टर्न मारला. तो वडगाव ग्रामपंचायतून वडगाव गावापासून थोड्या 1.5 किलोमीटर अंतरावर एक सर्कल आहे. त्या सर्कलवरून आपल्याला जायचं आहे. आता त्या सर्कलवरून आम्हाला 80 किलोमीटर भीमाशंकर दाखवत आहे. चला मग आपण इथून आपण निघूया आता आणि है ना. चला तुला मारामारी होणार यांची. आपलं पाठी बस भीमाशंकरला जाता जाता एक मस्तपैकी डॅम लागलेला आहे. चला मी तुम्हाला दाखवतो डॅम. मस्तपैकी पूर्ण पाणी निळं आहे झालेलं आहे. निळं खूपच छान दिसतंय पाणी. सूरज गाडी लावतोय तिथे आणि येतोय तोपर्यंत आपण डॅम पाशी जाऊया. चला आता आम्ही त्या डॅम पासून पुढे आलेलो आहे. आळेवाडी आणि हे आपला तसूबाई रोड आहे. त्या तसूबाई रोडवरून आपण सरळ जाणार आहे. आता पुढे घाट लागतोय. म्हणजे किती घाट मोठा आहे आपल्याला काय माहिती नाही, काय अंदाज नाहीये. तर आता इथून सरळ सरळ जायचं. फक्त आता अजून तरी 2 तास आहे आम्हाला इथं जायला. बघूया चला मग जाऊया. आता ऊन आले डोक्यावर आणि 10 पण वाजलेत. 11 वाजायले, सॉरी 11 वाजायलेत. 12:30चा आमचा पोचण्याचा प्लॅनिंग आहे. तर बघूया. भीमाशंकर 40 किलोमीटर आहे. हे बापरे बघा ट्रॅफिक आहे इकडे आणि आपण गावलोय आता अशा प्रकारे ट्रॅफिक मध्ये. आता आपली 2 व्हीलर आहे म्हणून नशीब आहे. एक साईडवर आपण निघूया. चल बाबू काढा गाडी. पर्यंत चला राईट मारत अडक्याने राईट मारते बघा.
चला चला चला, आम्ही तुमच्या आधी जाऊन दर्शन घेतो. अरे आधी तुमच्या आधी आम्ही जाऊन दर्शन घेतो बाबा, लाईन लावतो का कसली लाईन. एसटी फेल झाली का काय झाली आपण बघूया. अरे बापरे, हे बघा एसटी निघते निघाली 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 निघाली. अरे बापरे, उतरू का लपडेच पाहिजे. बस खराब झाली. गाडी बस खराब झाली म्हणून ट्रॅफिक बघा. काय शीतल फोन करते. बस बंद पडलेली वाटतं इथं, मिनी बस. तू टाक खालून, खालून टाक. पण बंद झाले काय झाली, याला चालू होत नाहीये ही पण बस. आपण आलोय अशा प्रकारे अभयारण्य. शंकर अभयारण्य. बापरे, बहुतच गर्दी आहे ह्या ठिकाणी. हो बापरे, हे क्या आहे. 120 रुपयाची पावती आपण या गेटमध्ये गेलेले आहे. चला जाऊया आता. गर्दी वाटत नाही तर जरा गर्दी आहे, पुढे जाऊन बघूया गर्दी आहे का नाही. बापरे, ट्रॅफिक तर काही संपतच नाही. मंदिर यायला लागलंय पण ट्रॅफिक काय संपना. अरे बापरे बापरे बाप. अरे बापरे, कोण कोणतरी ओरडतं तर कसं. 1 किलोमीटर अजून पण आहे का, 1 किलोमीटर अजून. भाई भाई किधर ही लगाना पडेगा. फायनली आम्ही गेटपाशी पर्यंत पोचलेलो आहे आणि इथं सगळ्या गाडी पार्किंग लावलेली. तर आपली पण गाडी पार्किंगला लावलेली आहे. सुरत चालले हेल्मेट वगैरे लावायचं, लॉक करायचं. आता बघूया जागा किती गर्दी आहे काय अंदाज नाही आहे आपल्याला. सध्या तरी अंदाज कळलेला आहे, खूपच गर्दी असते. आता इथे गाडी लावली आपल्याला. हे बघ, या बोर्डापाशी लावली आपण आहे ना, लक्षात ठेवूया. चला 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 चला, आता बघूया. आपण जाऊया आता आणि बघूया इथून किती लांबपर्यंत येते. आपली गाडी लावली इथं. बघा असा गेट आहे, या गेटवर जाऊया. लावायचा का तो अजून तोंड धुवायचं ना आपल्याला. नको नको, मंदिराकडे जाणारा हा मार्ग आहे. चला, इथल्या गावातल्या लोकांगत असं वाटतंय की इथं 4-5 तास लागेल, खूपच लाईन आहे. असं युटर्न आहे पुढपर्यंत. तर आपण मुखदर्शन घ्यायचा प्रयत्न करूया, कारण आज सोमवार असल्यामुळे खूपच गर्दी आहे या ठिकाणी. आता काय करणार या ठिकाणी. आपला सम्या बनणार आहे मी आज आहे ना सर. समय बनायला लागेल जरा. आम्ही फ्रेश वगैरे झालोय, जरा वाटते टाकी
मी तर सूर्य बघा गाडी चालवल्यामुळं कसं झालंय अवतार. खरंच खूपच रूट लांब आहे, कारण गावागावातून यायचं आणि त्या डोंगरातून यायचं आहे म्हणल्यावर खूपच रूट लांब आहे. थोडंसं आपल्याला 180 किलोमीटर नाही रे, किती जास्त वाटलं आपल्याला आहे ना रे सूरज. 200 गावातलं रूट जास्त आहे. बघा आता जाताना आपला रूट काय असेल ते तुम्हाला मी तो पण रूट सांगेल, पण पहिलं आपलं मुखदर्शन घेऊया. नाही म्हटलं तरी लाईन तुम्ही बघा किती आहे त्या गेटपासून आल्यापासून आणि ही लाईन. मार्गशीर्ष बघा, त्यानंतर इथून सिंगल लाईन चालू होते. अरे आता मंदिरात खाली पण आहे, तो दिसतोय मंदिर. चला आपण आलोय आता मंदिराच्या इथं गाभाऱ्यात. इथून मुखदर्शन होतंय, बघूया आता आपण. इथूनच परत इथूनच परत फिरायचं. मुखदर्शन घेऊन घरी निघालोय. मुखदर्शन घेऊन आणि इकडे बघा पब्लिक अजून येतात. अरे बापरे, बघा सगळ्या प्रकारच्या गाड्या बघायला भेटेल आपल्या इथं. अरे